भेंडीचा देठाचा व शेंड्याचा भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा। त्यानंतर भेंडीला मधोमध एक चीर देऊन घ्यायची। सर्व भेंडी अशा प्रकारे कट करून घ्यायची। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजलेलं खोबरं, 2 चमचे भाजलेले तीळ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता हा तयार मसाला एका प्लेटमध्ये घालून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची। या चिरलेल्या भेंडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा। एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून ही भरून घेतलेली भेंडी यामध्ये टाकून परतून घ्यायची। भेंडी परतून झाली की गॅसची फ्लेम लो ठेवून कढईवरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं ही भेंडी शिजू द्यायची। 4-5 मिनिटांनंतर इथे भरलेली भेंडी तयार झालेली आहे।